शिवानी, शिवा काय ग, कळत नाही व्हाय ग तुला कसं खेळायचं ते? लहान पोरावानी खेळतात. जरा डोसकं चालव की. वराडले बरं का मी. आई, नाना नाना माफ करा, ते जरा चुकून. तुम्ही बसा, मी दुसरा चहा आणते. बसा. वहिनी नाही नाही, नको नको, झालंय माझं. मला नको काही, आता ऍसिडिटी. आत्ता कळतंय ऍसिडिटी होते ते. एवढ्या टायमात 2 वेळा चाय पिऊन झाली असेल. शिवानी, तोंड बंद कर. हे तर खाणाऱ्याने केलं पाहिजे. बोलणाऱ्याने केलं तर समोरच्याचे डोळे कसे उघडणार? शिवानी, खोटं आहे का ते? काय नाना, गप्प बस. वहिनी असू द्या, मी. अहो नाही नाना, मी करते. अगं करू दे का त्यांना. नाही तेव्हा प्रत्येक वेळी तुझ्या हातचं खायला करून मागतात आणि ते अर्ध तर फुकटमध्ये वेस्ट होतं. काय नाना, आम्ही तुम्हाला पैसे का देतो? स्थळ बघायला ना, की गुलाम आहे आम्ही तुमचे? नाही, हे बघ शिवा, तुला असं वाटतंय का? हे बघ, तुला वाटत असेल तर नाही ग, मी नाही करणार पुढे असं. शिवा हे होऊ पण नाही देणार. पुढच्या टायमाला हा बॉल असेल आणि तुमचा कान. शिवानी, आज जा. भैयाजी, मी पण निघतो. हा, भैयाजी, उद्याचा कार्यक्रम तेवढा व्यवस्थित पार पाडा. नाही, त्यांच्यासाठी आहे ना, संस्कार रीतीभाती फार महत्वाचे आहेत. वय वय. म्हणजे हे स्थळ जर तुम्हाला हातचं जाऊ नये वाटत असेल ना, तर शिवाला तेवढं दूर ठेवा. हा, आता बघितलं ना काय झालं ते. येतो मी, ठेवतो मी. नाना नाना. आई, खरं आहे नानांचं. त्याचं काय ऐकायचं? अहो, एवढा अनुभव आहे आपल्या गाठीशी. त्यो म्हणतो म्हणून. आई, आपल्याला त्रास होणार असला ना, तरी दिव्याच्या भल्यासाठी शिवानीला उद्या इथून लांब ठेवावंच लागेल. वंदे, अगं अगं वंदे, ते किराण्यावाल्याची बायको आलती, साड्या केव्हा मिळणार आहे विचारत होती. हो, मग तिला सांगायचं ना उद्याच या म्हणून. अगं नाही, मी सांगितलं तिला 4 दिवसानं मिळतील म्हणून. मी काय कमी आहे काय? आई, हे जरा जास्तच नाहीये का? उद्या पण चाललं असतं. बरं, शिवानी कुठे आहे? सांगायचंय तिला. आई, आता कसं सांगणार? बरं, तुम्ही आवरा ना लवकर, पुढचं पुढे बघू. अगं ती बघ आली. काय आज दिवाळी बिवाळी आहे का? एवढी साफसफाई चालली आहे. ओ, दिव्याला बघायला कोण येतंय का? मग ते त्याचं असं आहे ना ग. शिवानी, आज काही काम आहे का तुला? हा, म्हणजे 1-2 गाड्या येणार आहेत गॅरेजला, पण होईल लवकर का ग? तू आधी एक काम कर, बँकेत जाऊन ना जरा पैसे काढून आण. म्हणजे मला ना जरा पैशांची गरज आहे. एक साधारण 5,000 रुपये. हा, पासबुक आहे, चेक पण भरलेला आहे. आईच्या गावात आई मला पैसे काढून आणायला सांगतेय. माझ्या हातात असतं तर नोटा छापायला दिल्या असत्या. आज एवढं टेन्शन. काय बोलली? नाही, काही नाही ग. तू हे घे आणि पैसे काढून आण बँकेतून. अगं मग त्यापेक्षा ATM दे ना, पटकन पैसे काढून आणते आणि तुला मदत पण करते, है ना? अगं सापडत नाहीये ते. आता हे घे ना, जा आणि पैसे काढून आण पटकन. अगं महिन्याची स्टार्ट आहे, बँकेत खूप गर्दी असेल. असली तर असू दे. हे बघ, तू जा आणि पैसे काढून आण. आणि पैसे घेतल्याशिवाय परत यायचं नाही. हा, चल जा जा. हे घे पैसे काढून आण. नाही नाही, आणि याच्यात एंट्री करून आणशील. बरं, आणि ते काय बचत गटाची काय स्कीम बीम आहे का नीट चौकशी करून ये. हा हा हा, करू नकोस. लक्ष आहे का मी काय बोलते ते? अगं हो, मला बूट तर घालू दे ना नीट. हा, ती घाल, पण लवकर जा ना आता. जा ग, चल. आणि अशीच येऊ नकोस, पैसे व्यवस्थित काढून आण. बँकेतच राहायला सांग की तिला. वंदे, अगं काय आहे हे समद? किती दिवस तिच्यापासून हे समद लपून ठेवणार आहेस? आई, मला काय आनंद होतोय का? नानांची भीती खरी ठरली तर एवढं चांगलं स्थळ हातून जायचं.
अजून दिव्याला पण कुठे काही सांगितलंय आपण. आधी आपण आवरावर करू आणि मग नंतर बाकीचं बघू. हं. काकू दिव्या कुठे आहे? कॉलेजला जायचं होतं. अगं दिव्या नाही येणार आहे आज. तिला बघायला पाहुणे येणार आहेत. आणि जमलंच ना तर सुपारी फोडायचा कार्यक्रम पण करून टाकू. अहो पण काकू दिव्याने पाहिलंय का त्या मुलाला? अगं फोटो बघितलाय ना. हा आणि आम्ही असा कसा कुणाच्या बी हातात हात देऊ तिचा? आणि तिला मुलगा नाही आवडला तर? झाली का नकार घंटा सुरू केलीस का तू? जा आता तिला तयार कर. अहो तू काही बोलूच नकोस. हे बघ दिव्याने फोटो बघितलाय. मुलालाही दिव्या पसंत पडेल. तू आधी तिला आवरायला घे. जा 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 जा. ठीक जा तयारी कर तिची. जा. वंदे अगं चल पटपट आवरूया. अगं पाहुणे निघाले असतील इकडे यायला. अगं बाई हो थांबा. चल. भाऊ देसाई घराण्याची होणारी सून इथेच राहते ना? हो. मला इथला वासही सहन होत नाहीये. ती मुलगी सून म्हणून कशी सहन करणार आहोत आपण? कीर्ती किती कटकट करतेस ग सारखी सारखी. कीर्ती माणूस कुठे राहतो यापेक्षा कसा राहतो हे जास्त महत्वाचं नाही का? आणि हे किती वेळा सांगायचं तुला? दिव्या अगं तुझं लग्न ठरतंय आणि तू कोणाला कॉल करते? मला नाही करायचंय लग्न. अगं पण तुझी आई सांगत होती मुलगा चांगला आहे म्हणून. अरे चांगला म्हणजे काय? गोड गोड बोलणारा की चंद्रतारे तोडून आणणार? मला पैसा हवाय. मला काय हवंय हे मला माहितीये पण माझ्या घरचे त्यांना ना माझं लग्न लावून मोकळं व्हायचं एकदाच. आधीच आमची परिस्थिती अशी आहे तर आयुष्यभर अशीच राहू का मी? हे बघ एक गोष्ट मी ठरवली आहे. मला लग्न करायचंय ते म्हणजे श्रीमंत मुलाशीच. आणि हा चंदन आहे ना हा अगदी तसाच आहे. श्रीमंत आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेमही आहे. अगं मग तुला याच्याशी लग्न करायचंय हे तू सांगायचं होतं घरी. हो पण आता तो फोन उचलत नाहीये ना. पण कोण आहे हा आणि काय करतो? बॉयफ्रेंड आहे माझा. आणि तो काय करतो ते सोड पण त्याचा बाप मोठा बिझनेसमॅन आहे. बाकीचं मी तुला सांगते नंतर. भाऊ सॉरी पण मला ना थोडं उलटी सारखं होत आहे. अरे भाऊ थांबा मी 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 बघतो काही. हा सांभाळू ना. हा नक्कीच त्या मुलीचा भाऊ असेल ना? मध्ये कशाला आला? दिसत नाही का? मी मजा करतो गाडी मध्ये आले. कुणा बोलतो? कोण आहे आपण माहितीये का? इथं ठोकी ना तुला. हे बघ हे आपण झंगाबाय झंगाबाय पुऱ्या एरियात आपला झंडा झंडा. तुझी असेल रे मोठी गाडी पण माझ्या पोटात ताडी. दादा 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 जाऊ दे ना जाऊ दे. काय चल 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 दादा तुम्हाला लागलं का? हा लागलं नाही ना. ऐका 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 आमची चूक झाली. आम्ही आडवे आलो. आमची चूक झाली. माफी मागतो दादा. दादा माफी मागतो. माफी मागतो. आम्हाला जाऊ दे. आता कसं लाईनीवर आला. कुठे जायचंय तुम्हाला?
ए इथे 7 नंबर गल्लीत जायचं आम्हाला. वंदनाताईंच्या इथे जायचं. 7 नंबरची गल्ली म्हणजे वंदनाचं आई म्हणजे शिवाचं घर. म्हणजे शिवाची आई हे शिवाच्या घरी चालले का? नडायला नको नाहीतर शिव तुडवेल. तुम्ही आपलीच माणसं आधीच सांगायचं ना. वंदनाताईंकडे जायचं ना तुम्हाला. तुम्ही ना इथून असे ना सरळ मग उजवीकडे असे उजवीकडे वळा आणि तिथेच घर आहे त्यांचं वंदनाताईंचं. बर पण गाडी इथेच ठेवा. काय आहे गल्ली आहे ना गल्ली छोटी आहे गाडी मोठी आहे आणि परत तिथे तो रस्ता खोदलाय ना म्हणून आपलं. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू वंदनाताई. थँक्यू. मी सांग. होय. काय नाही आम्ही समज दिली त्याला. आता काही प्रॉब्लेम नाही. पण गाडीतनं उतरायला लागेल. गाडी पुढे जाणार नाही. आता चालत जायचंय. हो इटू टाकली. चल ग चल. हा तर तोच म्हातारा आहे, पण ही गाडी, बायकांच्या अंगावरचे दागिने, मोठी पार्टी दिसतीये. अगं लागला का तुझ्या चंदनला कॉल? माझा चंदन सुद्धा कोणी कोणाचं नसतं. चल आपण आवरायला घेऊयात. मुलाकडचे येत आहेत ना. तुला सांगते मी, लाखात नाही करोडोत एक स्थळ आहे हे. अगं पण तूच आता म्हणालीस ना तुझं त्याच्यावर प्रेम आहे म्हणून. प्रेम बीम होत राहतं, तयारी व्हायला वेळ लागते. तुम्हाला मदत करायला आलीस ना, चल मग आवरूयात पटकन. चल. माझा विचार रे. एक्सक्यूज मी. लाला हा दादा बोला. आम्हाला वाटलं डूड आहे म्हणून मी दादा म्हणून हाक मारली. सॉरी. मला पण वाटलं. ऍक्च्युली पत्ता विचारायचा होता तर पण इट्स ओके. आम्ही विचारतो कोणाला तरी. का मी सांगितलं तर चुकणार आहे का? नाही तसं नाही म्हणायचं मला. कुठे जायचंय तुम्हाला? आशू डावा डोळा फडफडतोय. मग अरे कुठे जायचंय? ही कपरे. गल्ली नंबर 7. ऐक ना. काय स्कॅम होणार आहे. काय स्कॅम होणार आहे? स्कॅम आहे आपल्या गल्लीत. आधी याला बँकेत नेते, मग वस्तीत घेऊन जाते. हा वॉर्निंग देतोय काहीतरी. यार सारखा सारखा डावा डोळा फडफडत असतो तुझा. आशू नको माझा. थांब जरा. तुम्हाला माहितीये का पत्ता? अरे नुसतं माहित नाही, आपण घेऊन जाणार तुम्हाला तिथे. पाहुण्यात तुम्ही आमचे. फक्त माझी जरा ना बाईक खराब झालीये. तुम्ही सोडलं तर उपकार होतील. ऑफकोर्स या ना. आशू काय? ही माझी जागा आहे ना. अरे मागे बस यार मांजा. काहीतरी लफडा होणार आहे. गप्प बस. काही लफडा होणार नाही आता. फक्त माझं लग्न होणार आहे. लग्नाशिवाय तुला काही दिसतच नाहीये. थँक्यू. तुम्ही गल्ली नंबर 7 मध्येच राहता का? नाईस. ही त्याच गल्लीत राहते. दिव्याला ओळखत असेल म्हणजे. हिला जरा इम्प्रेस करतो. तुम्ही सीट बेल्ट लावा ना. इट्स गुड फॉर सेफ्टी. आणि ऍक्च्युली मी जरा फास्ट चालवतो गाडी. सो हा मलाच सांगतोय स्पीड बद्दल. याला माहित नाही अजून माझा स्पीड. हो का? जरा हळूच. हा मला भीती वाटते स्पीडची. डोंट वरी. मी आता डिसेंट चालवेन. पण मी तसा डिसेंटच मुलगा आहे. डोंट वरी. आता तुम्ही आहात म्हणून मी खूप चांगली चालवेन.
तसंही मी म्हटलं मुलगा म्हणून चांगलाच आहे आणि माझ्या घरचे पण खूप चांगले आहेत. चिकूला स्वतःला चांगलं बोलतोय. तुम्ही काही बोललात का? काय ऐकलं का? नाही. मग चला राईटला चला इथून सरळ. राईटला घेऊ का? ताई, ओ ताई, तुम्हाला नक्की माहिती आहे ना? मला उतरायचं, मला उतरायचंय. काय म्हणजे काय झालं? नाही उतरायचं, काही नाही. पण मला आता कळलं की माझा डावा डोळा का फडफडतोय ते. काय? काही नाही, सहज कचरा गेलाय. तुम्ही जरा हेल्मेट काढता का प्लीज? नको. का? अरे गाडीत होता पण. अहो ते तुम्ही स्पीड मध्ये चालवता ना गाडी, ते राहू दे जरा सेफ्टी म्हणून बरं आहे. हो ताई घाबरल्यात ताई. का? असंच राहू दे ना. नका काढू. अरे माझ्या गाडीत हेल्मेट घालून कोण बसतं रे? आशू म्हणजे आशू, त्यांनी जर हेल्मेट काढलं तर ऍक्सिडेंट होईल. तू कॉलर का धरतोयस आणि हे सांगताना? आता कुठे जायचं? काय हा रस्ता छोटा, तुमची गाडी मोठी आहे ना, तर आपल्याला लेफ्टला जाऊन यू टर्न मारून यावं लागेल. मग आपण डिरेक्ट 7व्या गल्लीत. ओके. आजी झालं का जेवण? तुझ्या घरचं झालंय जेवण? येते मी जेवायला तुझ्याकडं. चौकशा करत राहते. अजून कसे आले नाहीत? अगं वंदे, येत्याल की. नाहीतरी एक काम कर, फोन कर की तेच नाही. वाई सारखा फोन करणं बरं दिसत नाही ना. ते बी खरंच आहे. 5 मिनिटं वाट बघू, नाही आले तर करू फोन. चालतंय की. शिवानी यायच्या आधी ते आले पाहिजेत. ते येण्याच्या आधी जर शिवा आली तर? साडी खराब होणार आहे माझी. काय झालं बाळा? लागलं? हो. खाली बघून चाल ना बाळा. हळू. भाऊ अजून किती लांब आहे? अरे लक्ष्मण इथेच आहे रे बाबा. आता 2 मिनिटावर आलो. भाऊ, हा जो रस्ता इथे येतोय ना, तोच रस्ता बाहेरही जाणार आहे. तुम्ही सगळ्यांनी आत्ताच विचार करा. बरोबर आहे, पण सगळा कार्यक्रम संपल्यावरच आपण बाहेर जाणार आहोत, कळलं? पण अजून किती चालायचंय? किती चालायचं म्हणजे? अरे तुम्हाला चालायची सवयच राहिलेली नाहीये. घरात चालता तेवढंच, लगेचच गाडीत बसता. ते काय नाही, होईल तुम्हाला हळूहळू सवय. सीता चल या आणि हळूहळू या. खाली बघा. चला सांभाळून या सगळ्यांनी. किटू डार्लिंग, प्लॅन प्रमाणे आपलं काय ठरलं होतं की आपण तू सारखं प्लॅन करू नकोस. प्लॅन प्रमाणे ठरलं होतं की माझ्या बहिणीचं प्रियाचं लग्न आशूबरोबर लावून द्यायचं. पण हे काय, इथे कुठलं लग्न ठरतंय, कुठल्या मुलीची ठरतंय? झालंय का अजून लग्न? बघेन मी, करेन सगळं नीट. चल जाऊया, इथे थांबून राहायला नको. उगाच आपण घाई करू नकोस. चल. सावकाश.
मला वाटतं इथं वस्ती आली ना, आपल्याला युटर्न घेऊन जायचं होतं ना परत. नाही नाही, मला माहिती आहे ना. चल ना तू, सरळ चल. आशू, ताई बोलतायत ना. ताई तुम्ही सांगा, आपण तसंच जाऊ. तुला काय सांगितलं मी? शांतपणे ऐक. हा, तुम्ही प्लीज हेल्मेट काढता का? ते काय इथे मला जरा क्लॉस्ट्रोफोबिक वाटतंय, असं म्हणजे तुम्हीच घातलंय ते गाडीत. नक्की? हो नक्की. काहीच त्रास नाही ना होणार तुम्हाला? मला का त्रास होईल काही? मी तुम्हाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घे. मी फास्ट नाही चालवणार. हायवेला तशी फास्ट चालवतो, पण आता हळूच चालवीन म्हटलं की मी. मग ठीक आहे छकुल्या. हा, व्हॉट?